नमस्कार, अपूर्व क्रिएशनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण ही सुंदर अशी डॉयली विणायला शिकणार आहोत आणि ही डॉयली बनवण्यासाठी आपल्याला अगदी थोडी लोकर लागणार आहे। तर ह्या डॉयलीसाठी मी 7 ग्रॅम ही पिवळी लोकर वापरलेली आहे, त्यानंतर 8 ग्रॅम ऑरेंज लोकर आणि 15 ग्रॅम एवढी ही क्रीम लोकर वापरलेली आहे। त्यानंतर बॉर्डरसाठी अगदी थोडीशी आपल्याला हिरवी लोकर लागणार आहे। तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही रंग वापरून ही डॉयली बनवू शकता। आणि मी हे 1.75 mm चं क्रोशे हुक वापरलेलं आहे। चला तर ही डॉयली कशी बनवायची ते आपण पाहूयात। पहिल्यांदा आपण ह्या पिवळ्या रंगाने 10 चेन घ्यायचे आहेत। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि ह्या 10 चेनचं सर्कल बनवून घ्यायचं। आता मध्ये हा असा गॅप येणार आहे आणि हा गॅप नको असेल तर तुम्ही मॅजिक सर्कल देखील घेऊ शकता। आता 1 2 मी 2 चेन घेतलेले आहेत, कारण की आपल्याला इथे 2 खांब एकत्र विणायचे आहेत। 2 चेनचा हा अर्धा खांब झाला आणि हा अर्धा खांब, हे दोन्ही आपण एकत्र विणून घेतले। इथे घ्यायचे आहेत 1 2 3 3 चेन घ्यायचे आहेत। पुन्हा 2 खांब एकत्र विणायचे आहेत। हा अर्धा झाला आणि हा अर्धा, असे हे 2 खांब एकत्र विणायचे। 3 चेन, हा अर्धा आणि हा अर्धा, असे हे 2 खांब एकत्र विणायचे। 2 खांब एकत्र विणलेले आहेत असे आपण हे 3 वेळा विणलेले आहेत, असे आपल्याला 8 वेळा विणायचे आहेत। म्हणजे अजून 5 वेळा ह्याच प्रकारे 2 खांब एकत्र विणून घ्यायचे आहेत। आता हे 2-2 खांबांचे आपण 8 सेट विणून घेतलेले आहेत। 1 2 3 4 5 6 7 8, इथे 3 चेन घेतलेले आहेत। हा जो पहिला खांब आहे ह्या ठिकाणी आपण क्लोज करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर ही लोकर मी इथे कट करत आहे। आता आपण वेगळा रंग वापरणार आहोत। एका रंगात देखील तुम्हाला बनवता येऊ शकते। आणि तुमच्या आवडीचे कोणतेही रंग तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता। अशा प्रकारे हे क्लोज केलेलं आहे। आता ह्याच्यानंतर मी हा ऑरेंज रंग वापरत आहे। आता हा जो 2 खांबांच्या मध्ये 3 चेनचा गॅप आहे, ह्या कोणत्याही एका गॅपमध्ये आपण दुसरा रंग लावून घ्यायचा आहे। मी ऑरेंज रंग लावून घेते। पुन्हा एकदा 1 2 2 चेन आणि 1 खांब सोबत क्लोज करायचा, म्हणजे 2 डिसी टुगेदर असं म्हणतात। 2 खांब एकत्र विणायचे आहेत अशा प्रकारे। ह्याच्यामध्ये घ्यायचे आहेत 2 चेन आणि सेम गॅपमध्ये पुन्हा एकदा 2 खांब एकत्र विणायचे। 1 2 आणि एकत्र क्लोज करायचं। त्यानंतर 1 2 3 3 चेन घ्यायचे आहेत। ह्या पुढच्या गॅपमध्ये 2 खांब एकत्र, 1 आणि 2 क्लोज करायचे। 2 चेन, 2 खांब एकत्र, 1 2, ह्या गॅपमध्ये 2 खांब एकत्र, 2 चेन, 2 खांब एकत्र, जसं आपण ह्या गॅपमध्ये विणलं तसं प्रत्येक गॅपमध्ये विणून घ्यायचं आहे। 2 खांब एकत्र, 2 चेन, 2 खांब एकत्र। तर हा राऊंड मी विणून घेते। ह्या ठिकाणी क्लोज करायचं आहे। जे 2 खांब एकत्र विणलेले होते सुरुवातीला तिथे क्लोज करायचं। आता ही लोकर मी कट करते।
आता वेगळा रंग लावायचा आहे, तर मी हा क्रीम रंग लावून घेते. आता आपल्याला काय करायचं आहे, ही जी शेलसारखी तयार झालेली आहे ह्याच्यामध्ये म्हणजे हे 2 खांब एकत्र, इथे 2 चेन 2 खांब एकत्र जे केले होते त्याच्यामध्ये लोकर जोडून घ्यायची आहे. अशा प्रकारे आता इथे 1 2 3 3 चेन हा झाला आपला पहिला खांब. त्याच ठिकाणी आणखी 4 खांब घालायचे आहेत, म्हणजे एकूण 5 खांब हवे आहेत आपल्याला. हे 3 4 आणि हा एक 5. हे 5 खांब घातल्यानंतर एक चेन घ्यायची, ह्या गॅपमध्ये सिंगल क्रोशे, एक चेन, पुन्हा इथे 5 खांब, 1 2 3 4 आणि हे 5. एक चेन घ्यायची आहे, ह्या गॅपमध्ये सिंगल क्रोशे, एक चेन, 5 खांब, 2 3 4 5. एक चेन, सिंगल क्रोशे. ह्या प्रकारे हा राऊंड आपण पूर्ण करून घेऊया. आता हा राऊंड आपला इथे पूर्ण झालेला आहे. मी इथे एक चेन घेतलेली आहे. हा 3 चेनचा जो पहिला खांब आहे ह्याच्यावर आपण क्लोज करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर इथे पुन्हा एकदा 1 2 3 हा झाला आपला खांब. त्याच ठिकाणी आणखी एक खांब घ्यायचा आहे, म्हणजे पहिल्या खांबावर आपले 2 खांब झाले. पुढच्या 3 खांबांवर प्रत्येकी एक एक खांब घ्यायचा आहे. 1 2 3. त्यानंतर ह्या शेवटच्या खांबावर घ्यायचे आहेत 2 खांब. 1 2. एक चेन घ्यायची आहे, पहिल्या खांबावर 2 खांब, 1 2. पुढच्या 3 खांबांवर एक एक खांब, 1 2 3. आणि ह्या शेवटच्या खांबावर 2 खांब, 1 2. एक चेन, पहिल्या खांबावर 2 खांब, मधल्या 3 खांबांवर एक एक खांब, 1 2 3. आणि शेवटच्या खांबावर 2 खांब. ह्या प्रकारे हा राऊंड आपण पूर्ण करून घ्यायचा आहे. आता हा राऊंड इथे पूर्ण झाला. इथे एक चेन घेतलेली आहे. हा जो 3 चेनचा पहिला खांब आहे ह्याच्यावर क्लोज करायचा. 1 2 3 हा झाला आपला पहिला खांब. पुन्हा एकदा त्याच ठिकाणी दुसरा एक खांब, म्हणजे 2 खांब घ्यायचे आहेत. आता इथे आपले 5 होते, आपण दोन्ही बाजूला एक एक खांब वाढवले, त्यामुळे हे 7 झाले. आता ह्या राऊंडमध्ये 9 होणार आहेत आपले. ह्या पहिल्या खांबावर 2 खांब घेतले, मधल्या खांबांवर एक एक खांब घ्यायचे आहेत. हा 3 झाला, 4 5 6 7. आणि शेवटच्या खांबावर 2 खांब, 8 आणि 9.
म्हणजे हे 2 खांब. एक चेन घ्यायची आहे. सेम पहिल्या खांबावर 2 खांब, मधल्या 5 खांबांवर एक एक खांब. 1 2 3 4 5 आणि शेवटच्या खांबावर 2 खांब. 1 2. एक चेन घ्यायची. पहिल्या खांबावर 2 खांब, मधल्या 5 खांबांवर एक एक खांब आणि शेवटच्या खांबावर 2 खांब. एक चेन, 2 खांब, 5 खांबांवर एक एक खांब, शेवटच्या खांबावर 2 खांब. ह्या प्रकारे हा राऊंड आपण पूर्ण करून घेऊ. पूर्ण झालेला आहे. इथे एक चेन घेतलेली आहे. ह्या 3 चेनच्या पहिल्या खांबावर क्लोज करून घ्यायचं. पुन्हा एकदा 1 2 3. हा झाला आपला पहिला खांब. सेम त्याच ठिकाणी एक खांब घ्यायचा आहे. त्यानंतर पुढच्या प्रत्येक खांबावर एक एक खांब. 1 2 3 4 5 6 आणि हा एक 7. शेवटच्या खांबावर घ्यायचे आहेत 2 खांब. आता इथे हे आपले 11 खांब झाले. हे 5 होते, 7 9 आणि आता इथे 11 खांब झाले. एक चेन घ्यायची आहे. सेम पहिल्या खांबावर 2 खांब, पुढच्या 7 खांबांवर एक एक खांब, आणि शेवटच्या खांबावर 2 खांब. एक चेन घ्यायची आहे. पहिल्या खांबावर 2 खांब, 7 खांबांवर एक एक खांब, शेवटच्या ह्या खांबावर 2 खांब. एक चेन घ्यायची आहे. पुन्हा पहिल्या खांबावर 2 खांब आणि शेवटच्या खांबावर 2 खांब, मध्ये एक एक खांब. ह्या प्रकारे हा राऊंड आपण इथे पूर्ण करून घेऊया. इथे पूर्ण झाला आपला. इथे एक चेन घेतलेली आहे. 3 चेनचा हा जो पहिला खांब आहे ह्याच्यावर क्लोज करायचं. त्याच्यानंतर ह्या दुसऱ्या खांबावर एक स्लिप स्टिच घ्यायची आणि ह्या तिसऱ्या खांबावर एक स्लिप स्टिच. आपण आता तिसऱ्या खांबावर आलेले आहेत. ह्या ठिकाणी काय करायचं आहे, 1 2 3. हा झाला आपला पहिला खांब आणि सेम त्याच खांबावर आणखी 4 खांब घालायचे. म्हणजे 3 चेनचा पहिला खांब झाला, हा दुसरा, तीन 4 आणि 5. 5 खांब घातलेले आहेत आपण. 2 खांब सोडून तिसऱ्या खांबावर 5 खांब घातले. आता इथे पुन्हा 1 आणि 2 खांब सोडायचे आणि हा जो मधला खांब आहे ह्याच्यावर एक सिंगल क्रोशे. पुन्हा 1 आणि 2 खांब सोडायचे आणि ह्या खांबावर 5 खांब. 1 2 3 4 5. आता इथे देखील 1 आणि 2 खांब स्किप होणार आहेत.
हा जो गॅप आहे ह्या गॅपमध्ये सिंगल क्रोशे, 2 खांब सोडायचे आणि तिसऱ्या खांबावर 5 खांब, 1 2 3 4 5, 1 आणि 2 खांब स्किप करायचे आणि तिसऱ्या खांबावर सिंगल क्रोशे, सेम 1 2 खांब स्किप करायचे आणि तिसऱ्या खांबावर 5 खांब, 1 2 3 4 5, 2 खांब स्किप होणार आहेत ह्या गॅपमध्ये सिंगल क्रोशे. इथे थोडासा असा हार्ट शेपचा आकार येणार आहे. पहा इथे थोडासा असा हार्ट शेपसारखा दिसणार आहे आपल्याला डिझाईन. सेम इथे आता 2 खांब स्किप करून तिसऱ्या खांबावर 5 खांब, 2 खांब स्किप करून ह्या मधल्या खांबावर सिंगल क्रोशे, 2 खांब स्किप ह्या तिसऱ्या खांबावर 5 खांब. ह्या प्रकारे हा राऊंड आपण पूर्ण करून घेऊया. आता ह्याला आपण इथे बॉर्डर बनवायची आहे, त्यासाठी मी हा हिरवा रंग घेतलेला आहे. ह्या 2 डिझाईनच्या मधला हा जो जॉईंट आहे तिथे आपण हा हिरवा रंग लावून घ्यायचा आहे. इथे एक सिंगल क्रोशे घेतलेले आहे. त्यानंतर हे जे 5 खांब आहेत त्या प्रत्येक खांबावर एक एक स्लिप स्टिच घेत जायचं आहे. म्हणजे ही लोकर फक्त ओढून घ्यायची. 1 2 3 4 5. आता हा जो मधला सिंगल क्रोशे आहे त्याच्यावर पुन्हा एकदा सिंगल क्रोशे आणि ह्या 5 खांबांवर स्लिप स्टिच. 1 2 3 4 5. ह्या सिंगल क्रोशेवर एक सिंगल क्रोशे, ह्या 5 खांबांवर स्लिप स्टिच घेत जायचं. सिंगल क्रोशेवर सिंगल क्रोशे, ह्या प्रकारे ही बॉर्डर विणून घ्यायची आहे. ही बॉर्डर इथे विणून झालेली आहे. इथून सुरुवात केली होती इथेच आपल्याला क्लोज करून घ्यायचं आहे. आता पुन्हा एकदा मी पिवळ्या रंगाची लोकर वापरणार आहे. आता इथे मागच्या बाजूला पाहिल्यावर आपल्याला इथे पाकळ्यांच्या बाजूला हे जे 2 लूप दिसतात ह्याच्यामध्ये आपल्याला विणायचं आहे. ह्यातल्या ह्या हिरव्या रंगाच्या पहिल्या लूपमध्ये आपण ही लोकर जोडून घेणार आहे. त्यानंतर 1 2 3 3 चेन हा झाला आपला खांब. 1 2 3 4 5 चेन घ्यायचे आहेत आणि हा जो बाजूचा हिरवा लूप आहे ह्याच्यामध्ये एक खांब घालायचं. त्यानंतर 1 आणि 2 चेन
पहिल्या हिरव्या लूपमध्ये एक खांब, 5 चेन, दुसऱ्या लूपमध्ये एक खांब, दोन चेन घ्यायच्या, इथे एक खांब, 5 चेन, ह्या लूपमध्ये एक खांब, इथे हे दोन दोन लूप दिसत आहेत. ह्या पहिल्या लूपमध्ये एक खांब, नंतर 5 चेन, दुसऱ्या लूपमध्ये एक खांब, 2 चेन घ्यायच्या. ह्या प्रकारे हा राऊंड आपण पूर्ण करून घेऊयात. हा राऊंड इथे पूर्ण झालेला आहे. इथे आल्यानंतर यातल्या 1, 2 आणि 3 तिसऱ्या चेनवर आपल्याला क्लोज करायचं आहे. हा इथे लूप तयार झालेला आहे 4 चेनचा. ह्या लूपमध्ये खांब घालायचे आहेत. 1, 2, 3 हा झाला आपला पहिला खांब. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. ह्या लूपमध्ये हे 9 खांब झालेले आहेत. आता इथे 1, 2, 3 हा जो तिसरा खांब आहे त्या तिसऱ्या खांबावर सिंगल क्रोशे घालायचा आहे आणि सोबत हा लूप सुद्धा इथे क्लोज होणार आहे. 2 चेनचा लूप आहे तो. अशा प्रकारे पुन्हा हा 4 चेनचा जो लूप आहे ह्याच्यामध्ये घ्यायचे आहेत 9 खांब. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. तर हे 9 खांब झालेले आहेत. याच्यानंतर पुन्हा एकदा ही जी पाकळी आहे 5 खांबांची त्यातल्या 1, 2 आणि 3 जो तिसरा मधला खांब आहे ह्या ठिकाणी अशी आपण सुई घालायची आहे आणि ह्या लूपमधून म्हणजे 2 चेनचा जो लूप आहे तो ह्या सिंगल क्रोशे बरोबर क्लोज होणार आहे अशा प्रकारे. आणि हा जो 4 चेनचा लूप आहे ह्याच्यामध्ये घ्यायचे आहेत 9 खांब. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. एक, 2 आणि 3 तिसऱ्या खांबावर इथे मागच्या बाजूने घालायचं आहे इथे आणि या लूप सोबतच एक सिंगल क्रोशे घालून क्लोज करायचं. ह्या प्रकारे हा राऊंड आपल्याला पूर्ण करून घ्यायचा आहे. आता ह्या लूपमध्ये येतील आपले 9 खांब. इथे क्लोज होईल 9 खांब. ही पाकळी आहे ह्या पाकळीतला जो मधला खांब आहे मधल्या खांबासोबत हा लूप असा येऊन आणि इथे आपल्याला क्लोज करायचा आहे. तर हा राऊंड मी पूर्ण करून घेते. पूर्ण झालेला आहे. इथे ह्या मिडलच्या चेनवर सुई घालून आणि क्लोज करून घ्यायचं. त्यानंतर हा जो 3 चेनचा पहिला खांब आहे
ह्या तिसऱ्या चेनवर सिंगल क्रोशे घेऊन क्लोज करायचा आणि ही लोकर आपण इथे कट करायची. पुन्हा एकदा आपण ह्या हिरव्या रंगाने बॉर्डर बनवून घ्यायची आहे. हा जो इथला सिंगल क्रोशे आहे याच्यावर आपण ही हिरवी लोकर जोडून घ्यायची. त्यानंतर हे जे खांब आहेत 9 खांब, त्या खांबांवर स्लिप स्टिच घेत आपण हिरव्या रंगाची बॉर्डर करायची आहे. अशा प्रकारे 1 2 3 4 5 6 7 8 9. इथे सिंगल क्रोशे आहे, त्याच्यावर सिंगल क्रोशे घ्यायचा. पुन्हा पुढचे 9 खांब आहेत त्याच्यावर स्लिप स्टिच घेत जायचं आहे. सिंगल क्रोशे घ्यायचं नाही आहे, इथे स्लिप स्टिच घ्यायची आहे. फक्त ही लोकर ओढून घ्यायची. आता आपल्या सुईवर एक वेढा आहे, ही लोकर ओढून घ्यायची आणि ह्या एकातून बाहेर काढायचं. पुन्हा एक वेढा आहे, ही लोकर ओढून बाहेर काढायची. ह्या प्रकारे स्लिप स्टिच घेत आपण ह्याला बॉर्डर करून घ्यायची आहे. स्लिप स्टिचने ही बॉर्डर करायची आणि इथे आल्यावर ह्या सिंगल क्रोशेवर या प्रकारे सिंगल क्रोशे हा राऊंड आपण पूर्ण करून घेऊया. हिरव्या रंगाने बॉर्डर विणून पूर्ण करून घेतलेले आहे आपण. ह्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आता इथे मागच्या बाजूला पाहिल्यावर इथे सिंगल क्रोशे घेतलेले आहे, त्याचे हे जे 2 लूप दिसत आहेत ह्याच्यात विणायचं आहे. आता मी ही ऑरेंज लोकर घेतलेली आहे. ह्या पहिल्या लूपमध्ये ही लोकर जोडून घ्यायची आहे. त्यानंतर 1 2 3 हा झाला आपला पहिला खांब. 1 2 3 4 5 6 चेन घ्यायचे आहेत आणि ह्या लूपमध्ये घ्यायचं आहे 1 खांब. त्यानंतर 2 चेन ह्या पहिल्या हिरव्या लूपमध्ये 1 खांब. 6 चेन ह्या लूपमध्ये 1 खांब. दोन चेन घ्यायच्या. ह्या पहिल्या लूपमध्ये 1 खांब. 6 चेन दुसऱ्या लूपमध्ये 1 खांब. ह्या प्रकारे हे सगळे लूप विणून घ्यायचे आहेत. विणून झालेले आहेत. इथे मी 2 चेन घेतलेले आहेत. हा जो 3 चेनचा पहिला खांब आहे 1 2 3 तिसऱ्या चेनवर क्लोज करायचा आहे. त्यानंतर ह्या लूपमध्ये आपल्याला खांब घालायचे आहेत. तर 1 2 3 हा झाला आपला पहिला खांब. नंतर 2 3 4 5 6 7 8
9 10 आणि 11 खांब घातलेले आहेत आपण. आता हा जो 2 चेनचा लूप आहे तो, आणि हे आपले 9 खांब आहेत. ह्या 9 खांबमधला मिडलचा खांब 1 2 3 4 5वा खांब. 5व्या खांबाच्या इथे वर ही जी साखळीसारखी दिसत आहे, इथून आपल्याला सुई घालायची आहे आणि ह्या लूप सहित क्लोज करायचं आहे. जसं आपण ह्या पिवळ्या राऊंडला विणलं होतं तसंच ह्या ठिकाणी विणायचं आहे. पुन्हा ह्या लूपमध्ये 11 खांब घ्यायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. ह्या पाकळीवरचा 1 2 3 4 5 जो 5वा खांब आहे त्याच्या ह्या चेनमधून सुई घालायची आहे आणि ह्या 2 चेनच्या लूप सहित सिंगल क्रोशे क्लोज करायचा. ह्याच प्रकारे सगळ्या पाकळ्या विणून घ्यायच्या आहेत. ह्या लूपमध्ये 11 पाकळ्या आणि इथे क्लोज करायचं असं. तर हा राऊंड मी पूर्ण झालेला आहे. इथे मी सिंगल क्रोशे घेतलेला आहे ह्या पाकळीवर. आता हा जो 3 चेनचा पहिला खांब आहे ह्या खांबावर आपण क्लोज करूया. त्यानंतर ही लोकर इथे कट करायची आहे. आता ही लोकर कट केल्यानंतर ज्या प्रकारे आपण ही हिरवी बॉर्डर केली तशीच इथे हिरवा रंग जोडून घ्यायचा आहे. आणि ह्या प्रत्येक खांबावर, हे जे 11 खांब आहेत ह्या खांबांवर एक एक स्लिप स्टिच घेत यायचं आहे. ह्या ठिकाणी सिंगल क्रोशे, हा जो सिंगल क्रोशे आहे इथे सिंगल क्रोशे, पुन्हा 11 स्लिप स्टिच, इथे सिंगल क्रोशे, अशी बॉर्डर विणून घ्यायची आहे. बॉर्डर विणून झालेली आहे. ह्याच्यावर मी पुन्हा एकदा ही क्रीम कलरची लोकर वापरत आहे. पद्धत तीच आहे, ज्या आधी आपण 2 ओळी विणल्या तसंच ही ओळ विणायची आहे. पहिल्यांदा ह्या 2 पाकळ्यांच्या मध्ये हे जे 2 हिरवे लूप आहेत त्यातल्या पहिल्या लूपमध्ये लोकर जोडून घ्यायची आहे. ही लोकर जोडल्यानंतर 3 चेन हा आपला पहिला खांब असणार आहे. 1 2 3 चेन. इथे येणार आहेत 7 चेन. 1 2 3 4 5 6 7. हा जो दुसरा लूप आहे ह्याच्यामध्ये 1 खांब घालायचा आहे. 2 चेन घ्यायच्या. ह्या पहिल्या ह्या हिरव्या लूपमध्ये 1 खांब. 7 चेन. 1 2 3 4 5 6 7. ह्या हिरव्या लूपमध्ये 1 खांब. 2 चेन. 1 खांब. 7 चेन. ह्या ठिकाणी 1 खांब. ह्या प्रकारे हे लूप विणून घ्यायचे आहेत. हे सगळे लूप आपले विणून झालेले आहेत. ते शेवटच्या ह्या 2 चेन घेतलेल्या आहेत. ह्या लूपमधल्या 1 2 आणि 3 तिसऱ्या चेनवर आपण क्लोज करायचं आहे. आता ह्या लूपमध्ये आपल्याला विणायचे आहेत खांब. 1
2 3 हा झाला आपला पहिला खांब. 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि 13. आता ह्या लूपमध्ये आपण 13 खांब विणलेले आहेत. आधी विणल्याप्रमाणेच आता इथे काय करायचं आहे आपल्याला, हे जे 11 खांब आहेत ह्याचा मधला जो खांब आहे 1 2 3 4 5 6 6व्या खांबावर हा जो चेन सारखा दिसणारा भाग आहे इथून सुई घालायची आहे आणि हा जो लूप आहे हा लूप असाच राहील. ह्या लूपच्या असे मधून घालायची सुई आणि ही लूप ओढून घ्यायची, इथे क्लोज करायचं. त्यानंतर पुन्हा 13 खांब 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि 13. हे 13 खांब झाले. पुन्हा ह्या 1 2 3 4 5 आणि 6व्या खांबाच्या ह्या चेनमधून सुई घालायची आहे. ह्या लूपमधून लवकर ओढून घ्यायची. ह्या प्रकारे ह्या सगळ्या पाकळ्या आपल्याला विणून घ्यायच्या आहेत. आता हा राऊंड इथे पूर्ण झालेला आहे. इथे 3 चेनचा जो पहिला खांब आहे ह्याच्यावर क्लोज करून घ्यायचा आहे. ही लोकर इथे कट करायची. नंतर पुन्हा एकदा हिरवी लोकर जोडून घ्यायची आहे. हा जो सिंगल क्रोशे घातलेला आहे आपण त्याच्यावर आपल्याला हिरवी लोकर जोडायची आहे अशा प्रकारे. त्यानंतर ह्या खांबांवर स्लिप स्टिच घेत जायचं आहे, म्हणजे आधी जशी बॉर्डर केली तशीच. बाकी सर्व पद्धत एकसारखीच आहे, फक्त साखळ्यांची संख्या आणि खांबांची संख्या पुढे पुढे वाढत जाणार आहे. इथे सिंगल क्रोशे ह्या प्रकारे ही बॉर्डर आपल्याला विणून घ्यायची आहे. ही बॉर्डर करून झाल्यानंतर आपली ही डॉली विणून झालेली आहे. ही आणखी मोठी करायची असेल तर ह्याच प्रकारे आपण वर वर विणत जाऊ शकता आणि मोठी बनवू शकता. आणि ही डॉली तुम्हाला नक्कीच आवडेल. आवडल्यास लाईक करा, तशी कमेंट करा. धन्यवाद.